हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर बघा, आज आहे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस, तो म्हणजे मी स्वामी चरित्र सारामृताचं 108 पारायणाचा संकल्प केला होता आणि आज त्याची सांगता आहे, म्हणजे त्याचं आज आहे पारायणाचं उद्यापन। तर सकाळपासून लगबग बघा चालूच आहे आणि या पारायण केल्यापासून ते आत्तापर्यंत मला खूप सारे उतार चढाव आले, खूप सारे अनुभव आले। आज मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याचबरोबर आपण जे पारायण कशा पद्धतीने करावं आणि उद्यापन कशा पद्धतीने करावं ही सुद्धा मी माहिती या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे पारायण मी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी चालू केलं होतं, म्हणजे सुरुवात केली होती आणि तेव्हाच मी संकल्प घेतला होता की 108 जे स्वामी चरित्र सारामृतचे पारायण आहे ते निर्विघ्नपणे स्वामी महाराज माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि तशाच पद्धतीने स्वामी आपल्याकडून पूर्ण करून घेतात। अगदी सुरुवातीला आपल्याला असं वाटतं की पटापट पारायण संपतात आहे, म्हणजे दिवस आपले पटापट जातात आहेत आणि परत नंतर म्हणजे जेव्हा सांगता होत येते, म्हणजे आपले शेवटचे जे पारायण असतात तेव्हा थोडंसं अवघडल्यासारखं होतं किंवा काही ना काहीतरी असं प्रॉब्लेम्स आल्यासारखं होतात। ते सुद्धा मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेन। तर बघा, या जे व्रत करतो आपण या व्रताचे नियम असे आहेत की आपण जेव्हा स्वामींचं पारायण करतो त्याच्यामध्ये आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही, आपल्याला परान्न घ्यायचं नाही आणि त्याचबरोबर आपल्याला ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं असतं। तर अशा पद्धतीने आपल्याला जे आपल्याला व्रत आहे ते करायचं असतं। जसं गुरुचरित्राचं खूप कडक नियम आहेत त्या पद्धतीने एवढे नाही आहेत, म्हणजे गुरुचरित्राचं जेव्हा आपण पारायण करतो त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण वर्ज्य असतं, परान्न वर्ज्य असतं, अशा पद्धतीने असतं आणि गुरुचरित्राचं पारायण त्याचे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत। त्या मानाने स्वामींचं आपण पारायण करतो ते थोडंसं म्हणजे त्यातल्या त्यात आपल्याला सगळ्या गोष्टी निभवून जाण्यासारख्या आहेत। तुम्ही उपवास जरी नाही केला तरी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही जे एक वेळ ठेवायची त्या वेळेत तुम्ही ते पारायण करून घ्यायचं, म्हणजे वाचून घ्यायचं। पारायण करणं म्हणजे आपल्याला 1 ते 21 अध्याय पूर्ण एका बैठकीमध्ये वाचून घ्यायचं असतो। ते एक पारायण झालं। असं आपल्याला 21 दिवस करायचं असतं। 21 दिवसाचं पारायण असेल तर 11 दिवस करायचं असतं, 11 दिवसाचं पारायण असतं तर। आणि मी केलं होतं ते 108 दिवसांचं पारायण होतं, किंवा काही लोकांना 21 गुरुवार करतात स्वामींचे किंवा 11 गुरुवार करतात। अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पारायण करता येतं। आणि जर तुम्हाला समजा पारायणाच्या काळात जर तुम्हाला कुठं बाहेर जायचं असेल तर तुम्ही सकाळी पारायणाचं पूर्ण ते वाचन करून मग तुम्ही जाऊन येऊ शकता। कारण की तुम्ही दुसऱ्याच्या घरी गेलात तर तुम्हाला तिथले काहीच म्हणजे अन्न पाणी वगैरे काहीच घेता येत नाही। त्यामुळे तुम्ही तसे जाण्याची जर वेळ आली तर तसं तुम्ही व्यवस्थित करून जावं। कारण आता बघा, माझ्या या पारायणाच्या काळामध्ये माझ्या बहिणीची मुलं आहेत ती दोन्ही ॲडमिट होती आणि मी तिच्याकडे गेली होती, पण त्यावेळेला मी तिच्या घरातलं अगदी पाणीसुद्धा पिलं नव्हतं। चहा तर बाजूलाच, पण पाणीसुद्धा प्यायले नव्हते। मी जातानाच बॉटल घेऊन गेलेली पाण्याची आणि तिथे फक्त त्या मुलांना बघून मी आले। जर तुम्ही पारायणाचा संकल्प केला असेल ना तर हे सगळे नियम पाळणं खूप गरजेचं असतं। आणि सकाळी आपल्याला उठल्यानंतर आपली देवपूजा वगैरे होते, स्वामींना अभिषेक करायचा, त्यानंतर आपली दिवाबत्ती झाल्यानंतर तुम्ही पोथी वाचून घ्यायची, त्यानंतर तुम्ही जेवणसुद्धा करू शकता। कारण कसं असतं, प्रत्येकाला रोज आपल्याला 108 दिवस उपवास करणं आपल्याला शक्य होत नाही। तर आपल्याला सकाळी स्वामींचं पारायण झाल्यानंतर जेवण आपण करू शकतो। त्यानंतर तुम्ही सकाळी आरती किंवा संध्याकाळी आरती करू शकता, नाहीतर तुम्ही दोन्ही टाईमवर आरती केली तरीसुद्धा चालू शकतं। तर आपल्याला स्वामींना नैवेद्य जे आपण अन्न खातो शिजवतो आपल्या घरामध्ये त्याच अन्नाचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। त्याशिवाय तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा काही स्वीट आणलं असेल त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। खडीसाखर असेल, स्वीट असेल किंवा आपण फ्रूट वगैरे आणतो त्याचासुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। स्वामींचे नियम अगदी साधे सोपे आहेत। केलं ना तर सगळं आहे, केलं नाही तर काहीच नाही म्हणतो ना आपण, तशाच पद्धतीने स्वामींनी 108 स्वामी चरित्र सारामृताचे पारायण माझ्याकडून करून घेतले। खरंच खूप अनुभव इतके मोठे आहेत का नाही तर तुम्हाला म्हणजे मी सांगू शकत नाही एवढे। माझ्यासुद्धा आयुष्यात खूप असे उतार चढाव आले, खूप साऱ्या गोष्टी झाल्या,
पण स्वामींचं नामस्मरण आपल्या तोंडात असल्यामुळे नाही सगळ्या गोष्टी आपल्याला अशाच तारून घेऊन जातात पुढे. तर पारायणाच्या दिवशी बघा माझ्या दोन्ही भाऊ आलेले, दोन्ही पण. आई आली होती गावावरून, बहीण मोठी माझी आली होती कल्याणवरून, ती सकाळीच आली होती 8 वाजताच. तर सकाळपासून हा गोंधळ, कारण की सुरुवातीला मी ठरवलं होतं की छोटंसंच पारायण करणार, म्हणजे आपल्या इथल्या शेजारच्या महिला वगैरे बोलवून हळदी कुंकू वगैरे करणार आणि मुलांना जेवू घालणार, अशाच पद्धतीने मी करणार होती. पण कसं करत ना पारायणाचं एवढं म्हणजे मोठं माझं छान प्रकारे पारायण एकदम झालं, कारण की मी मुलांनासुद्धा बोलवलं आणि जी माझे माहेरची लोकं आलेली तीसुद्धा होती. खूप छान प्रकारे अगदी मस्त असं पारायण माझं छान पार पडलं त्यांच्यामुळं. आणि खूप म्हणतात ना की स्वामींच्या मनात असतं ना ते तसंच होत असतं. तुम्ही कितीही नियोजन करून ठेवलेलं असतं ना तरीसुद्धा ते तुम्ही जे ठरवलेलं असतं त्याच्या वेगळंच काहीतरी होतं, कारण की ते स्वामींनी ठरवलेलं असतं. आणि त्यांचं पारायणाचं उद्यापन आहे म्हटल्यानंतर ते जसं ठरवतील, त्यांच्या जसं मनात असेल अगदी तसंच होतं. त्या पारायणाच्या सांगतीला ना तुम्ही जेव्हा सांगता असते पारायणाची तेव्हा तुम्ही बघा, आता काय ठिकाणी मुलं मिळत नाहीत किंवा जोडपी मिळत नाहीत किंवा बाजूच्या सुवासनी पण येत नाहीत. बिल्डिंग ज्या मोठमोठ्या असतात त्या ठिकाणी बघा अशाच खूप साऱ्या पद्धती असतात, मला ऐकायला पण भेटलेत. तर इथं सगळ्या माझ्या शेजारच्या मैत्रिणी, सगळ्या ताई आल्या, त्याशिवाय माझ्या घरचेसुद्धा खूप आले होते. ते दोघं भाऊ होते, भावजाई होता, त्या जोड्या होत्या 2, त्यामुळे मला मी दुसऱ्या जोड्या वगैरे काही ठेवल्या नाहीत. आणि मुलंसुद्धा होती शेजारची. तर मी मुलांनासुद्धा जेवू घातलं. त्यांना आपल्याला यथाशक्ती काय असेल ते असं गिफ्ट देता येईल, म्हणजे शाळे रिलेटेड असेल किंवा त्यांच्या कोणत्या तरी कामाला येईल अशा रिलेटेड काही ना काहीतरी छोटंसं गिफ्ट द्यायचं. आणि ज्या सुवासनी असतील त्यांचेसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता. आणि तुमच्या घरी काही तुम्ही नैवेद्याचं बनवलं असेल ते तुम्ही जेवू घालू शकता. तर मी सुद्धा इथं जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता घरी, कारण म्हटलं आता चाललं ह्या सगळ्या लोक येतात आहेत तर आपण छान प्रकारेच करून घेऊया कार्यक्रम. त्यासाठी सकाळपासूनच माझी धावपळ चालू होती. त्यानंतर माझी बहीण आली, थोडासा हातभार मला झाला. मग आम्ही स्वयंपाक वगैरे करायला घेतला. सकाळची माझी सगळी कामं आटपली. मग दुपारी आमचा स्वयंपाक वगैरे झाला. आणि स्वयंपाकामध्ये मी बनवली होती मटर पनीर बनवलं होतं, चना मसाला बनवला होता, त्यानंतर पुरी होती, जिरा राईस होतं, पापड होते, बुंदी होती. तर अशा पद्धतीने मी छानपैकी स्वयंपाक वगैरे घरच्या घरीच आम्ही केला होता. आणि इथं बघू शकता तुम्ही की माझ्या भावानी आम्हाला दोघांना पोशाख आणलेले आहेत. आणि हे गिफ्टसुद्धा बघा आणलेले आहेत. 2 छोटे छोटे समय आहेत, ताट आहेत देवाला नैवेद्यासाठी, 2 वाटे आहेत, चमचे आहेत त्याच्यामध्ये. आणि दोघांना अशा पोशाख वगैरे सगळं घेऊन आलेले आहेत ते. तर ते करतात आहेत. इथं आता माझी मोठी बहीण आहे बघा, तीसुद्धा मला ओवाळून वगैरे घेते. तिने मला पैसेच दिले. तिने सांगितलं की तुला जे काय हवं आहे ते गिफ्ट तू घेऊ शकते. असं काही नाही बरं का, गिफ्ट वगैरे घेणं गरजेचंच आहे असं काही नाही. पण त्यांना असं वाटलं की हिने 4 महिने झाले उपवास केलेला आहे आणि आपण असं मोकळ्या हाताने नको जायला, त्यामुळे त्यांनी ते गोष्टी घेऊन आलेले आहेत. तर लहान मुलांना मी इथे जेवण्यासाठी बघा बोलवले होते, कारण की आपल्याकडे बघा मुलं तर मुलंच मिळत नाहीत, मुली तर मुली मिळत नाहीत. त्यामुळे मी सर्रास मुलं मुली एकत्र जेवायला बसवली. आता जागेचा इथं प्रॉब्लेम तर आहेच, पण जशी जशी जागा होईल, जशी हे मुलं उठून गेले की मी दुसऱ्या मुलांनासुद्धा बसवलं लगेच जेवण्यासाठी. कारण की कसं आहे की तुम्ही यथाशक्ती तुमच्या करायचं आहे. जर तुम्हाला काहीच मिळालं नाही, मुलंसुद्धा मिळाली नाहीत किंवा एखादी जोडी मिळाली नाही किंवा जेवणासाठी कोण नसेल, तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण दिलं तरी चालेल. नाहीतर तुम्ही एखादी म्हणजे आपल्या शेजारचं कोणी असेल, येणारं असेल, तर त्यांनासुद्धा तुम्ही बोलवून जेवू घालू शकता. प्रत्येकच ठिकाणी असे सगळे लोक येतात असं काही नाही. काय ठिकाणी येतही नाहीत लोक, बोलवलं तर त्यांना अजूनच काहीतरी वेगळं वाटतं. मग जेवढी येतात तेवढ्यांनाच तुम्ही देऊ शकता ह्या गोष्टी. तर बघा मुलं खूप छान अशी खुश झाले. त्यांना मी सांगितलं सगळ्यांनी पोट भरून जेवायचं, म्हणजे तुम्हाला गिफ्ट छान मिळणार. मग मुलं पटापट असे जेवत होते, कारण की बघा जागेचं खूप शॉर्टेज असल्यामुळं खूप सारे प्रॉब्लेम होत होते. आणि स्वामी माऊली बघत होत्या. स्वामी माऊलींना माहिती आहे की काय आहे काय नाही. आणि सगळ्यांनी मस्त छान असं गिफ्ट घेतलं, छान जेवून झाले. मुलांचं सगळं जेवण वगैरे सगळं पार पडलं. त्यानंतर मग माझ्या शेजारच्या ज्या ताई होत्या त्या सगळ्या यायला लागल्यात आणि त्या आल्यानंतर त्यांचंसुद्धा जेवण वगैरे झालं. मध्ये मध्ये खूप सारे क्लिप्स का नाही मिस झालेले आहेत. म्हणजे मी लावला होता मोबाईल
ट्रायपॉडला आणि मध्येच माझ्या भावाच्या मुली वगैरे आल्या, त्यांनी बंद केला, त्यामुळे ते क्लिप व्यवस्थित आले नाही, त्यामुळे मी ते जोडलेले नाही आहेत त्या क्लिप. तर ज्या मी शेजारच्या ताई वगैरे सगळ्या आल्या होत्या आमच्या, त्यांनासुद्धा मी त्यांची ओटी भरली, त्यासुद्धा जेवून गेल्या, प्रसाद घेऊन गेल्या स्वामींचा. तर अशा पद्धतीने छान असं उद्यापनाचा कार्यक्रम पार पडला. जर कोणाला या उद्यापनाविषयी प्रश्न असतील, काय विचारायचं असतील तर नक्की मला विचारा, कारण की मध्ये माझी तब्येत थोडीशी खराब झाल्यामुळं मला हा व्हिडिओ खूप उशिरा येतो आहे तुम्हाला, आणि सध्या आत्तासुद्धा माझी तब्येत बरी नाही आहे, तरीसुद्धा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर तुम्हाला काय विचारायचं असेल उद्यापनाविषयी तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. तर चला व्हिडिओचा मी एंड करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.